गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 20 ऑगस्ट आणि आजची व्हिडिओ थोडी डिफरंट असणार आहे. मला हिकअप्स येत आहेत, आय एम सॉरी. डिफरंट इन द सेन्स की लाईक फूड व्हिडिओ टाईप असणार आहे. तर आमच्या घरी पनीर जास्त बनत नाही, बिकॉज मला जास्त आवडत नाही. म्हणजे असे जास्त बिग फॅन नाही आहे कोणी पनीरचं घरी. स्पेशली माझ्या पप्पांना तर बिलकुल आवडत नाही. मी खाते पनीर, बट असं बोलू नाही शकत की मला पनीर आवडतं. माझ्या मम्मीला पण, म्हणजे ती पण खाते, बट आवडतं असं नाही आहे. तर मी असं ठरवलं की थोडंसं चॅलेंजिंग काहीतरी करूया, म्हणून मी ट्राय करणार आहे की ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिन्ही सगळ्या गोष्टीमध्ये पनीर खाऊन बघूया. थोडं प्रोटीन घेऊन बघूया. तर बघूया जमतंय का. मला तर माहिती आहे की थोडं हार्ड आहे, बट स्टील ट्राय करूया. आणि मी आतापर्यंत कधी ना जसं पनीरचे जास्त डिशेस ट्राय नाही केले. लाईक भाजी वगैरे ठीक आहे, बट असं समथिंग डिफरंट. भाजी म्हणजे जे कॉमन गोष्टी आहेत ते सगळे ट्राय केलेले आहेत. मी पनीर पराठा अजूनपर्यंत कधी खाल्लेलं नाही आहे. तर मला ब्रेकफास्टसाठी आज पनीर पराठा बनवायचा आहे. मम्मी तर घरी नाही आहे, पण थोडंफार तिने लाईक प्रिपरेशन करून दिलेलं आहे मला. मला फक्त आतली फिलिंग बनवायची आहे. ते पण मला माहिती नाही कसं बनवतात. आपण रेसिपी बघणार आहेत. आणि मेन गोष्ट, मी याच्या आधी कधीच पराठा किंवा काही असं बनवलेलं नाही आहे. फर्स्ट टाईम बनणार मी सगळ्या गोष्टीला व्लॉगमध्ये एवढंच फर्स्ट टाईम करते. आय डोंट नो, यूट्यूबमध्ये मे बी मी कुकिंग स्टार्ट केलं आणि मोस्टली म्हणजे सगळे व्हिडिओ कुकिंग व्हिडिओज येत आहेत. का माहिती का. ठीक आहे, तर मी ट्राय करणार आहे. माहीत नाही कसं होईल. जसं आपण होईल तसं आपल्याला खायचं आहे. तर या चला बोलूया. सो गाईज, वी आर इन द किचन. तर मी रेसिपी बघितली आहे. काय नाही, जास्त सिम्पल. म्हणजे हे काय नाही, जास्त झमेला नाही आहे, सिम्पलच आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर टाकायचं आपल्याला, आणि पनीर आणि थोडंसं स्पायसेस, बस दॅट्स इट. आणि लागणार आहे आपल्याला पनीर बनवण्यासाठी पीठ, जे की मम्मीने ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, विच इज अ गुड थिंग. ॲज आय टोल्ड यू, मम्मीने थोडी प्रिपरेशन करून ठेवलेली होती. तर आपल्याला जसं काय बनवायचं नाही, फिलिंग बनवायचं आहे, त्याला लाटायचं आहे. ते तर मेन मुश्किल काम ते आहे यार. ओके, मम्मी जर तोपर्यंत आली तर मी तिच्याकडून करून घेईल, बट या, आय विल ट्राय माय बेस्ट. लेट्स सी. तर सगळं आधी चॉप करून घेऊया आणि फिलिंग बनवून घेऊया. होप सो इटेबल बनेल ते. सो बघूया. तुम्ही सगळं चॉप करून घेते. दिस कांदा मेड मी क्राय गाईज. तिकडे लागतंय. इतकं गरम होतं. लेट मी टाइम आहे हेअर फर्स्ट. ओके, इट्स बेटर. खूप गरम होते. हँडवॉश, केसर घातला हँडवॉश. तर आत्ताशी कांदाच कापून झालेले, टाइमपास होते. 1 मिनिट मी करते. मी कांदा, मिरची, कोथिंबीर आणि इथे आपलं पनीर आहे. तर जास्त नाही बनवणार आहे मी, कारण मला एकच पराठा बनवायचा आहे, कारण मी एकटीच आहे खाणारी. तर त्यानुसार आपण घेऊया, फिलिंग बनवायला घेऊया. वी डोंट हॅव एस्थेटिक बर्तन इन आवर हाऊस. आमच्याकडे नाही आहेत, म्हणजे आहेत, जे आहेत ते मी यूज करते. थोडं ॲडजस्ट करून घ्या. अनियन्स जास्त झाली. थोडासाच मसाला टाकूया, जस्ट फॉर टेस्ट. मसाले काहीतरी आहेत ते पण टाकते. चिली फ्लेक्स पण टाकूया काहीच. सो असं काहीतरी दिसते आपली फिलिंग. सो आपली फिलिंग रेडी आहे. एक माणसाचं बोलून मी मे बी 2-3 पराठे बनतील एवढं तर केलंच आहे. स्टील चला बनवूया आता. आणि सोबत आपण हे बनवतो, पण आता चहा पण ठेवूया. चाय विथ पनीर पराठा. आणि मी हे बनवायलाच 4 तास लावलेत. खाणार कधी माहीत नाही. फॉर लास्ट 10 minutes आय वॉज नॉट एबल टू फाइंड पोलपाट लाटणं इन माय ओन हाऊस, जे की समोर इथे ठेवलेलं मम्मीने दूर. ठीक आहे, भेटलं. आता बनवूया. काय करायचं आहे मला नेक्स्ट. तवा लगेच नको तापत ठेवायला. चहा ठेवूया आधी, चहाला उकळायला वेळ लागतो. इन दिस एस्थेटिक बर्तन पराठा बनवायचा ट्राय करूया. हे आपलं पीठ, जे 2 तर बनतील असं मला वाटतं.
एक मिनिट वेगळ्या पण पहिले पण थोडंसं लाटून घेऊया आणि मग फिलिंग करूया. मम्मी अजून ऑरेंज नाही मी मम्मीकडून बनवून घेतलं असतं. बस आहे का एवढं? आता बस आहे. आता हे टाकूया. अजून लागता आलं पाहिजे. आता ओके ओके ओके. हा जमलं मला, पण फाटू नको दे फक्त. लेट्स बिल्ड आवर पराठा. मला भीती वाटते आणि आधीच फाटलाय हा. अशा प्रकारे ओ ओ ओ ओ ओ काही मिस्टेक केली आहे का मी? टाकूया थोडंसं, चिटकणार नाही, लाटला जाईल. चिटकतच आहे हे, बट ठीक आहे आता. जास्त टाकूया वाटतं फिलिंग. जास्त माझी कपॅसिटी नाही आहे. आय नो वरतून फाटलाय तो, एवढंच करू शकते. बोलतं बनलाय माझा पराठा. आय डोंट नो कसं लागेल, पण ट्राय मी केलं. चहा पण उकळते. यम यम ब्रेकफास्ट. लेट्स ट्राय टू चिपकलंच. अब ये बचे हुए फिलिंग का क्या ही करेंगे हम. कारण मी मम्मीसाठी पण एक बनवते, मम्मीला टेस्ट करायला देवा. फक्त नाही मम्मी खायला लावेल तिला. बघूया, खूप चांगला बनेल. खावायला तर 100% फुटणारच आहे, कारण त्यात सगळीच फिलिंग एकसाथ भरून टाकली. माय मॉम इज हिअर गाईज. तिला विचारूया आपण आता. पण काय विचारणार, सगळे झाल्यावरती आली ती. पराठा, अरे वा, मस्त क्रंची क्रंची बनलाय. गाईज मस्त बनलाय, खाऊनच समजेल, पण दिसायला तर छान आहे. लेट का झाला? मी त्याची वाट बघत होती पराठा लाटण्यासाठी, मलाच लाटायला लागला शेवटी. नाही ना, चिपकतय का हे? का असं चिपकतय मम्मी? पनीर काढून गेलते. हा ते चांगले शिकते, त्याचं काय नाही. हे बाकीचं पडलंय मम्मी, तुला ये ना बघ आता. कसं आहे सांग? एक नंबर. तुझ्या मध्ये मी एवढं केलंय बघ. दोनच म्हणजे एकच बनवायचा होता, उलटा एक एक्स्ट्रा झाला. मग तुला पण कन्सिडर करून तुझ्यासाठी बनवला. थँक्यू मला. चल थँक्यू. चहा पण बनवलाय बघ तुझ्यासाठी. अरे वा, दुसरीकडे खूप वाटतंय. येस. सो गाइस, आपला पराठा रेडी आहे. टेस्ट करून बघूया. मला आवडतं क्रंची. नाईस.
छान बनला, मस्त लागतंय. त्याच्यावर पुदिन्याची चटणी असती ना, बेस्ट. दही आहे पण मला आंबट दही नाही आवडत. तुम्ही आता एन्जॉय करते, खा पटकन. वेट करते आम्ही तुझ्या रिॲक्शनसाठी. गरम आहे का खूप? मग मी ऑनेस्ट सांग, ऑनेस्ट. फक्त व्हिडिओमध्ये सांगायचं बोल नाही. खूपच छान झालंय, पहिल्यांदा ट्राय केलंस पण हा, आणि आम्ही पनीर पराठा पहिल्यांदा खाल्लाय, कारण आमच्याकडे पनीर नाही बनतच नाही, कोणालाच आवडत नाही, पण छान झालं. सो माझ्यासाठी टास्क आहे पनीर खाणं, पण 3-4 टाइम वॉट एव्हर इट इज. मग मी खरं खरं सांग कसं खरंच छान झालं. मी पण पहिल्यांदा ट्राय केलं. मी पहिल्यांदाच खाल्लाय. मस्त झालं ना, अप्रूव्ड. गाइस, मेरा ये सुंदर सा चेहरा देख के कोई बोलेगा क्या कि मैं नाईट करके आई हूँ. नाईट. कारण फक्त तेव्हाच टाईम भेटतो मला व्हिडिओ बनवायला, नाही माझ्याकडे टाईम. आय एम सो मच बिझी. सो फटाफट सबस्क्राईब करा गाईस, सो दॅट आय कॅन बी जॉबलेस. हाय गाईज, आय एम बॅक. इट इज लंच टाईम आणि त्यासाठी आपण बनवतोय, काय करू शकतो याला, सो वी कॅन कॉल इट वॉट एव्हर वी वॉन्ट. आपण याला नामकरण बनवून झाल्यानंतर करूया. लेट स्टार्ट बनवायला. आधी कारण भूक लागली आहे आणि मी आत्ता झोपून उठली आहे 3 वाजता, कारण मी 3 वाजता हे बनवून मग लंच करणार आहे. मी तुम्हाला दाखवते, मम्मीने थोडंसं प्रिपरेशन्स करून दिलेले आहेत आपल्याला. इथे पनीर मॅरिनेट करून ठेवलं आहे दही आणि सगळे स्पायसेसमध्ये. हे आहे कांदा, टोमॅटो आणि काजू वगैरे त्याची भाजून पेस्ट केली आहे, आणि कांदा आणि शिमला कट करून ठेवलेत. आपल्याला त्याला बनवायचं. सो मच प्रोसेस यार, कुकिंग व्हिडिओमध्ये एवढा गॅप आहे ना. लेट्स स्टार्ट. अकॉर्डिंग टू माय मॉम्स इन्स्ट्रक्शन, या पनीरमध्येच आपण हा कांदा आणि शेंगा टाकूया आणि त्यांना मिक्स करूया. आणि ही ग्रेव्ही जी दिली ती ऑइलमध्ये आपल्याला फ्राय करायची थोडीशी, आणि मग त्यात स्पायसेस टाकून हे टाकायचे. ॲड ऑन पेस्ट. माझं पोट घातलं आहे ते, आणि आता ते खूप झोपते. कढईला असं माझा हात लागला. नवीन नाही आहे माझ्यासाठी, हे नेहमीच होतं. ग्रेव्ही इथे फ्राय झाली आणि मला असं का वाटतं की खूप कमी आहे कपलं पनीर आहे. स्टील आय विल मॅनेज. आता याच्यात आपण स्पायसेस टाकूया आणि पनीर टाकते. लेट्स ॲड सम कसुरी मेथी. चुकून मी जास्त मसाला पडलाय माझ्याकडं, ठीक आहे, कुछ नाही होत आहे. आता मसाला पण फ्राय झाला, तर पनीर टाकूया. अशी दिसते सध्या आपली भाजी. आपल्याला याच्यात फक्त पाणी टाकायचं, टाकूया आणि बॉईल होऊन देऊया. बस झाली आपली भाजी. खूप मेहनत घेतली मी आजच्या एका पूर्ण दिवसात. फॅन चालू आहे. लेट्स एन्जॉय आवर लंच विथ पेप्सी. पेप्सी उलटा दिसतंय. लेट्स एन्जॉय. पहिले टेस्ट करूया. थोडंसं दही जास्त झालंय मम्मी. ठीक आहे.
चांगली नाही झाली का? तू दही जास्त टाकलंयस. मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते. जास्त होतं का? आय कांट ईट पनीर मोर नाव. मला असं वाटतं मी पुढचे 2-3 महिने तर पनीर खाणारच नाही आता. तशी बनत नाही आमच्याकडे, बट तरी पण नाही खाणार. सो डन विथ द लंच. आत्ता डिनरमध्ये भेटेल मी, पण आय डोंट थिंक सो डिनरमध्ये मी काही कुक करेल. आता माझी लिमिट संपली पनीर खायची पण आणि कुक करायची पण. सो चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी मी काहीतरी ऑर्डर करेल, त्याची माझी शिफ्ट आहे. सो तिथे भेटूया आपण. सो आय गायज, इट इज दी डिनर टाईम आणि मी आता आली आहे शिफ्टवरती. तर किती वाजलेत? आय गेस 12 वाजले असते. मी आल्यापासून कामच करत होती. 9 वाजता आली आहे मी. तर आता डिनरसाठी मी खाणार आहे पनीर चिल्ली, आपल्या पनीर चॅलेंजसाठी. तर या खाऊया, मी तुम्हाला दाखवते. सो हिअर इज अर पनीर चिल्ली. मी कॅन्टीनमधून ऑर्डर केली आहे. लेट्स हॅव इट. लेट्स टेस्ट. मी हॉस्पिटलमध्ये म्हणून एवढं हळूहळू बोलते. बट मी झाल्यापासून एवढं पनीर खाल्लं आहे ना, मला असं वाटतं माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम एवढं पनीर खाल्लं आहे. कधी बाहेर वगैरे गेलो डिनर लंचसाठी तर त्यात पण आम्ही, जर आमची फॅमिली असेल तर आम्ही पनीर नाही ऑर्डर करत. तर दॅट्स हॅव इट नाव. मला असं वाटतं मी आता इतकं पनीर एका दिवसात खाल्लं आहे ना, पुढे महिनाभर तरी मी पनीर नाही खाणार बिलकुल.